नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जात पंचायतीला प्रतिबंध घालणारे विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर. सन 2014-15 वर्षात महसुली शिल्लक ठेवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात राज्याला अपयश, उलट महसुली तूट वाढल्याचा केंद्रीय महालेखापालांचा अहवाल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ. मिरजहून लातूरसाठी आज आणखी एक 10 डब्यांची जलराणी रेल्वे गाडी निघाली. आयपीएलचे महाराष्ट्रात आयोजित 30 एप्रिल नंतरचे सर्व सामने इतरत्र खेळवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 481 अंकांची वाढ. निर्देशांकाचा 3.5 महिन्यातला उच्चांक. निफ्टीतही 112 अंकांची वाढ. पाहूया सविस्तर वृत्त. गेले 5 आठवडे चाललेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज समापन होत आहे. दरम्यान विविध जात पंचायती अथवा समाजांकडून टाकण्यात येणाऱ्या बहिष्काराला प्रतिबंध करणारं विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं. दोषी व्यक्तीला 1 लाख रुपये दंड तसंच 3 वर्षापर्यंतची कैद अशा शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. सन 2014-15 या आर्थिक वर्षात राज्याला महसुली शिल्लक ठेवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात यश आलं नाही. उलट महसुली तूट 12,168 कोटी इतकी झाली असून राज्य शासनानं दिलेली अनुदानं लक्षात घेतली तर ही तूट आणखी वाढू शकते असा निष्कर्ष केंद्र सरकारच्या महालेखापालांनी नोंदवला आहे. सन 2014-15 या वर्षीचा भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचा अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला. राजकोषीय तुटीबाबतचं उद्दिष्ट साध्य करण्यात राज्य शासनाला यश आलं आहे. कोषागारांमधल्या वैयक्तिक ठेव लेख्यांपैकी केवळ 81% लेख्यांचाच मेळ कोषागार प्रशासकांकडून घालण्यात आल्याचं मत महालेखापालांनी नोंदवलं आहे. राज्यानं 2014-15 या वर्षात 76,939 कोटी रुपयांचं कर्ज उभारलं. त्यापैकी 50,998 कोटींची परतफेड केली आहे. वर्षभरात 23,965 कोटी रुपयांचं व्याज त्यावर अदा करण्यात आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. येत्या 2019 सालापर्यंत राज्यात मुबलक वीज उपलब्ध आहे. तरीही 2025 पर्यंतची विजेची वाढती मागणी लक्षात घेता नाशिकमधलं एकलहरे इथला 660 मेगावॅटचा प्रकल्प लवकर सुरू करण्यात येईल असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिलं. पत्रकारांच्या वेतनवाढीसाठी नेमलेल्या 7व्या न्यायमूर्ती मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करण्यास राज्यातल्या वृत्तपत्र समूहांना भाग पाडलं जाईल असं ठोस आश्वासन कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिलं. या प्रकरणी पत्रकार संघटना, वृत्तपत्र मालक आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक 8 दिवसात बोलवली जाईल असंही कामगार मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125व्या पुण्यतिथीचं निमित्त साधून त्यांना भारतरत्न किताबानं सन्मानित करावं अशी शिफारस केंद्राकडे करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ही शिफारस करताना संपूर्ण सभागृहाचा ठराव असल्याचं गृहीत धरण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड यांना निलंबित करण्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधान परिषदेत केली. मुस्लिम, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता राज्य सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं. मुस्लिम आरक्षणाबाबत उच्च न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. मराठा आणि धनगर समाजाचं आरक्षण घटनात्मकदृष्ट्या टिकावं यासाठी विविध पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी सभात्याग केला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं सांगत अशा प्रवृत्तींवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज विधान परिषदेत दिली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये परस्पर संबंध आहे का याचा तपास सीबीआय करत असून याबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचंही त्यांनी सांगितलं. कंत्राटी कामगार सेवा सुधारणा विधेयक तसंच महाराष्ट्र योग आणि निसर्गोपचार विधेयकही आज विधान परिषदेनं मंजूर केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विधान परिषदेत निवृत्त होणाऱ्या 11 सदस्यांना आज निरोप देण्यात आला. पुढील बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयानं दोघांना अटकेत ठेवलं आहे. या दोघांची सविस्तर चौकशी करण्याची गरज असून त्यासाठी कोठडीत मुदतवाढ करावी अशी मागणी संचालनालयानं केली होती.
कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांचं पारपत्र रद्द केलं जावं अशी मागणी सक्तवसुली संचालनालयानं केली आहे. आयडीबीआय बँकेकडून घेतलेलं सुमारे 900 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्या प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. या चौकशीत मल्ल्या सहकार्य करत नसल्यामुळे त्यांचं पारपत्र रद्द केलं जावं अशी मागणी ईडीनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या मल्ल्या यांनी राजनैतिक पारपत्र बहाल करण्यात आलं होतं. त्याच्या आधारे गेल्या 2 मार्चला त्यांनी भारतातून ब्रिटनला प्रयाण केलं होतं. ईडीनं मल्ल्या यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी 3 वेळा समन्स बजावलं, परंतु मल्ल्या या 3ही तारखांना उपस्थित राहिले नाही. मानवी तस्करी रोखण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यानच्या सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. महिला आणि बालकांच्या तस्करीसंदर्भात उभयपक्षी सहकार्य वाढल्यानं अशा प्रकरणांचं बळी ठरलेल्या व्यक्तींचं सुलभपणे पुनर्वसन आता होऊ शकेल. तसंच दक्षिण आशिया वन्यजीव अंमलबजावणी नेटवर्कचं सदस्यत्व घ्यायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे सदस्य देशांमध्ये वन्यजीव संदर्भातल्या गुन्हेगारीबाबत समन्वय साधला जाऊन शिकारींवर नियंत्रण होऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केरळमधल्या पुट्टिंगल मंदिर संकुलात बळी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत नौवहन भारत परिषदेचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. बंदरांशी निगडीत विकास या संकल्पनेला केंद्र सरकारचं प्राधान्य असून त्यामुळे आगामी 5 वर्षांमध्ये सुमारे 1 कोटी नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापैकी 50 लाख व्यक्तींना प्रत्यक्ष नोकऱ्या तर 60 लाख व्यक्तींना अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी या 3 दिवसीय परिषदेचा उपयोग होईल असंही गडकरी म्हणाले. सागरमाला प्रकल्प, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, हरित क्षेत्र बंदरं इत्यादी योजनांमध्ये परदेशी गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. लातूरसाठी पाणी घेऊन जाणारी 10 डब्यांची दुसरी रेल्वेगाडी आज मिरज इथून सोडण्यात आली. रेल्वे परिसरातील पाणी पुरवठा योजनेचं वाढीव काम अंतिम टप्प्यात असून ते शनिवारपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. दुष्काळी जनतेच्या पाणी वितरणात सुलभता यावी म्हणून राज्य सरकारनं 5,23 लाखांची तरतूद केली आहे. त्यातून मिरज आणि लातूर रेल्वे स्टेशनवर पाणी वितरिका बसवल्या जाणार आहेत. मिरज इथल्या कामासाठी 1,80 लाख रुपये मंजूर झाले असून हे काम जीवन प्राधिकरण विभागामार्फत केलं जात आहे. ते पूर्ण झाल्यानंतर रविवारपासून 50 डब्यांची पाणी रेल्वे 1 दिवस आड लातूरला पाठवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. मात्र पाणी भरण्याच्या सध्याच्या सुविधेनुसार 1 दिवसाआड 10 डब्यांची गाडी पाठवली जाणार आहे. दरम्यान लातूरला दररोज 10 लाख लिटर पाणी देण्याची तयारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दर्शवली आहे. रेल्वेनं लातूरला पाणी देण्याच्या शासनाच्या निर्णयाचं केजरीवाल यांनी स्वागत केलं. दिल्लीहून लातूरला पाणी देण्यासाठी केंद्रानं वाहतूक व्यवस्था करावी अशी मागणी केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या उद्योगांना आता अखंड पाणी पुरवठा केला जाणार नाही. औरंगाबाद, जालना, चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा इथल्या औद्योगिक क्षेत्रात आता केवळ 3 ते 14 तास पाणी पुरवठा होईल. औद्योगिक विकास महामंडळानं या क्षेत्रांसाठी पाणी पुरवठ्याचं एक वेळापत्रकही तयार केलं आहे. IPL स्पर्धेतले महाराष्ट्रात आयोजित 30 एप्रिल नंतरचे सर्व सामने इतर राज्यात खेळवण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. IPLचे सामने इतरत्र खेळवण्यामुळे समस्या सुटणार नाही, पण हेच पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवलं गेलं तर काही प्रमाणात समस्येवर तोडगा निघू शकेल असं न्यायालयानं निर्णय देताना यात नमूद केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 481 अंकांची वाढ होऊन तो 25,627 अंकांवर बंद झाला. गेल्या 3.5 महिन्यातला हा उच्चांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही दिवसअखेर 141 अंकांची वाढ होऊन तो 7,850 अंकांवर बंद झाला. आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 372 अंकांची वाढ होऊन तो 25,518 अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 112 अंकांची वाढ होऊन तो 7,821 अंकांवर पोहोचला होता. बाजारात सकाळची तेजी नंतरही टिकून राहिली. मान्सून सरासरीपेक्षा अधिक होण्याचा अंदाज, औद्योगिक उत्पादनात झालेली 2% वाढ, किरकोळ चलनफुगवट्यातला 6 महिन्यातला नीचांक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून विकास दर 7.5% राहण्याचा अंदाज, रशिया आणि सौदी अरेबियात झालेल्या करारामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि आशियातल्या इतर बाजारांच्या निर्देशांकातली वाढ याचे सकारात्मक पडसाद बाजारात उमटल्याचं आज बाजार सूत्रांनी सांगितलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांचं जन्मस्थळ असलेल्या मध्य प्रदेशातल्या महू या ठिकाणाहून 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामोदय से भारत उदय अभियान या उपक्रमाचा शुभारंभ करतील। 14 एप्रिलपासून सुरू होणारं 11 दिवसांचं हे अभियान 3 टप्प्यात चालणार आहे। या अभियानात 14 ते 16 एप्रिल दरम्यान देशातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये सामाजिक समरसता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। याचवेळी सामाजिक न्याय प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथं आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात सुमारे 125 युवकांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। ग्रामस्थ आणि बुद्ध संदेश नवयुवक मंडळाच्या वतीनं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। लातूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीनं मोटरसायकलची रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये 25,000हून अधिक जण सहभागी झाले होते। त्यामध्ये भंते धम्मदार, भंते सुमेशजी नागसेन, भंते सुबोध यांच्यासह मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते। आंबेडकर अनुयायी मोठ्या उत्साहानं जय भीम म्हणून अभिवादन करतात। या जय भीम जयघोषाची सुरुवात झाली 30 डिसेंबर 1938 साली। बाबासाहेबांचे निकटवर्तीय तसेच शेड्यूल कास्ट फेडरेशन मराठवाडा प्रांताचे अध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी जय भीमचा पहिला नारा दिला। तत्कालीन निजाम सरकारनं बाबासाहेबांच्या भाषणांना बंदी घातल्यामुळे मराठवाड्यातल्या तळागाळातल्या आणि दलित जनतेला बाबासाहेबांचे विचार ऐकता यावे यासाठी भाऊसाहेब मोरे यांनी कन्नड तालुक्यात बाबासाहेबांची पहिली सभा आयोजित केली। कन्नड तालुक्यातल्या मकरणपूर हे गाव निजाम राजवटीच्या बाहेर येत असल्यानं तिथे या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। जातीचा किंवा समाजाचा उल्लेख असणारा अभिवादन न करण्याचा सल्ला बाबासाहेबांनी या सभेत दिला। त्यावेळीच मोरे यांनी बाबासाहेबच दैवत असून त्यांच्याच नावानं अभिवादन देण्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून सुरू झाला तो जय भीमचा जयघोष। देशाला पुढे नेण्यात भारतीय महसूल सेवेच्या अधिकाऱ्यांचंही महत्त्वाचं योगदान असतं। त्यामुळे प्रत्येकानं आपलं कार्य मनापासून आणि प्रामाणिकपणे करावं असं मत गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी व्यक्त केलं। नागपुरात आयोजित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या 68व्या तुकडीच्या पदवीदान समारंभात त्या आज बोलत होत्या। या तुकडीमध्ये देशभरातल्या 152 प्रशिक्षणार्थींनी डिसेंबर 2014 पासून सुरू असलेला आपला अभ्यासक्रम पूर्ण केला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला। वातावरणातील बदल या नव्या विषयांवरील सायन्स एक्सप्रेस क्लायमेट ॲक्शन स्पेशल ही गाडी काल नागपूरमध्ये दाखल झाली। वातावरणात होणारे सततचे बदल, त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावर काय उपाययोजना करणं आवश्यक आहे, तसंच अनुकूल धोरण, स्थानिक कृती, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाटाघाटी, वैयक्तिक सहभाग याबाबत देशवासियांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं ही सायन्स एक्सप्रेस देशभरात भ्रमण करत आहे। भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालय, विज्ञान तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान विभाग तसंच रेल्वे मंत्रालयाच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं या सायन्स एक्सप्रेसचं आयोजन केलं असून 15 एप्रिलपर्यंत नागपूर रेल्वे स्थानकातल्या फलाट क्रमांक 8 वरती ठेवण्यात आली आहे। 15 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गाडीला भेट देतील आणि त्यानंतर ती पुढच्या प्रवासासाठी रवाना होईल। मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून संजय भाटिया आजपासून रुजू झाले। भाटिया 1985च्या प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत। 2013 सालापासून त्यांनी सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सांभाळला होता। मलेशियात सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आजच्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतावर 2-1 मात केली। त्यामुळे स्पर्धेत न्यूझीलंडनं दुसरं स्थान पटकावलं आहे। आजच्या सामन्यात रसेलनं पहिला गोल करत न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली। भारताच्या मनदीप सिंहनं भारतासाठी पहिला गोल करत बरोबरी साधली। न्यूझीलंडसाठी दुसरा गोल नील विल्सननं केला। या स्पर्धेत भारताचा सामना उद्या मलेशियाशी होणार आहे। पाहूया हवामान वृत्त। गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं। गेल्या 24 तासात पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील।
राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 23, नागपूर 42, 23, पुणे 40, 19, औरंगाबाद 39, 23, नाशिक 39, 20, कोल्हापूर 39, 24, रत्नागिरी 33, 23, सोलापूर 42, 28 आणि अमरावती कमाल 40 तर किमान 24. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जात पंचायतीला प्रतिबंध घालणारं विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर. सन 2014-15 या वर्षात महसुली शिल्लक ठेवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात राज्याला अपयश, उलट महसुली तूट वाढल्याचा केंद्रीय महालेखापालांचा अहवाल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ. मिरजून लातूरसाठी आज आणखी एक 10 डब्यांची जलराणी रेल्वे गाडी निघाली. आयपीएलचे महाराष्ट्रात आयोजित 30 एप्रिल नंतरचे सर्व सामने इतरत्र खेळवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 481 अंकांची वाढ. निर्देशांकाचा 3.5 महिन्यातला उच्चांक. निफ्टीतही 112 अंकांची वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीनिमित्तानं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि समाजातील विविध घटकांसंबंधीचे त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूरदर्शन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयक विचार आणि धोरणांबाबत चर्चा करण्यासाठी या विषयाचे अभ्यासक सिद्धार्थ मोरे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.